कांदा टाकायचं चालू आहे. असं झालंय वातावरण एकंदरीत. हे बघा आमची आंब्याची झाड. इकडं काम चाललंय, कांदा टाकायचं चालू आहे. पंचगंगा बियाणं, पुन्हा फुरसंगी पंचगंगा. इकडं पाळी घालायचं चाललंय. इन बैल इकडं. इथूनच काढतोय व्हिडिओ मी. आमच्या घरात व्हिडिओ पण आवडत नाही काढलेला. पोराच्या अंगात टॅलेंट आहे, व्हिडिओ काढतोय, ब्लॉगर आहे, पण ह्याचं काय नाही त्यांना, बापाला आईला कोणालाच. नुसतं त्यांना वाटतं हमाली करावं लोकांची. घरी काय करायचं म्हणलं, मला काय म्हणलं की नाही, स्वतःच करायचे, कवर करायचे काय माहीत. पोराला सुधरू द्यायचं नाही, नुसतं ताटाखालचं मांजर बनवून ठेवायचं, पंगू बनवून ठेवायचं. कुठं जाऊ द्यायचं नाही, येऊ द्यायचं नाही. हिंडायची तर लय आवड आहे, पण काय करायचं, घरची जाऊ देत नाहीत कुठं. ट्रॅव्हल ब्लॉगर व्हायचं पण काय घरचीच जाऊ देत नाहीत कुठं. काय सांगायचं, येडं करून सोडतात. घरी राहायचं म्हणलं ते घरी तर राहा म्हणायचं, कुठं जाऊ तर द्यायचं नाही. येडं करून ठेवलंय नुसतं. बघा कसं कांदा टाकतेस कैलास दादा. कैलास दादा बेताळ हे आमच्या रानात कांदा टाकत आहेत. ह्या वर्षीच घेतले रान आमच्या वाटणीचं आम्हाला करायला. रानात कसं आहे, खर्च खूप जास्त आहे. आता बिया आणलं 3450 रुपयाने 1.5 किलो. 1150 अर्धा किलोला. 2400 रुपये किलो चाललंय बिल. फेक कांदा चालू आहे, फेक कांदा. आंब्याला पाणी देण्यासाठी आलतो खास मी. पाणी द्यायचंय. हे काय 2-3 दिवस झालं पाणी नाही आंब्याला, पाणी द्यावं लागेल. नारळ बघा कसा आलाय. उचलो का इकडचं काळ. थांबा की येतात, अन्न येतात आमचं.